Hello everyone. Today we are going to start along with Science 1, chapter number 1, Gravitation. So let's move ahead. Marking scheme for this chapter is 3 marks without options, 5 marks with options. Now we will move on. Can you recall which is present on page number 1? या पेजवरती त्यांनी एक सिंपल क्वेश्चन विचारलेच काही ते क्वेश्चन्स बघू आपण. पहिला क्वेश्चन त्यांनी असं विचारलं आहे, व्हॉट आर द इफेक्ट्स ऑफ ए फोर्स ॲक्टिंग ऑन अन ऑब्जेक्ट. एका ऑब्जेक्टवरती जर तुम्ही फोर्स अप्लाय केली तर त्या फोर्सचे काय इफेक्ट दिसतील आपल्याला. मग त्याचे काही पॉसिबल आन्सर्स आपण चेक करू. द फोर्स अप्लाइड कॅन कॉज मुव्हिंग ऑब्जेक्ट टू कम ॲट रेस्ट. एखादा ऑब्जेक्ट जर मोशनमध्ये असेल तर तो थांबून जाईल. इट कॅन ऑल्सो कॉज अन ऑब्जेक्ट इन मोशन. एखादा ऑब्जेक्ट जर रेस्टला असेल तर तो ऑब्जेक्ट मोशनमध्ये सेट होऊन जाईल. आणि थर्ड केसमध्ये त्या ऑब्जेक्टचं साईज किंवा शेप हे सुद्धा चेंज होऊ शकतं जर तुम्ही फोर्स अप्लाय केला तर. एक्झाम्पल रबरवर जर फोर्स आपण अप्लाय केला तर रबरचा शेप ॲज वेल ॲज साईज चेंज होत असतं. पुढे बघू. पुढचा क्वेश्चन असा आहे, what different types of forces are you familiar with? Answer is given below. Different types of forces are magnetic force, gravitational force. Gravitational forceला आपण या चॅप्टरमध्ये डिटेलमध्ये बघणार आहोत. मेकॅनिकल फोर्स हे मेकॅनिकल ऑब्जेक्ट्समध्ये प्रेझेंट असतं. एक्झाम्पल फॅन, व्हेकल्स. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स, मस्क्युलर फोर्स ॲज वेल ॲज फ्रिक्शनल फोर्स. हे काही आपण फक्त एक्झाम्पल्सच बघितले आहेत. हेच सगळे काही टाईप्सचे फोर्सेस नाही आहेत. यापेक्षाही जास्त एक्झाम्पल आहेत. व्हॉट डू यू नो अबाउट ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आता जेव्हा कधी आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा विचार करतो तर डोळ्यासमोर असं चित्र येतं, एखादा ऑब्जेक्टला आपण वरती फेकलं तर हा ऑब्जेक्ट पुन्हा एकदा अर्थकडे अट्रॅक्ट होतो. म्हणजे ह्या फोर्सला आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स असं म्हणत असतो. ज्याला डिफाईन केलं गेलं, द फोर्स विच इज एक्झर्टेड बाय द अर्थ टू पुल ऑब्जेक्ट टुवर्ड्स द सेंटर ऑफ अर्थ इज नोन ॲज ग्रॅव्हिटेशनल फोर्स. काही बेसिक्स बघू आपण. ही फिगर नंबर 1.1 जी पेज नंबर 1वर अवेलेबल आहे. या फिगरमध्ये त्यांनी न्यूटन हे जे खूप फेमस सायंटिस्ट होऊन गेले ते दाखवले. न्यूटन वॉज सिटिंग अंडर ॲपल ट्रीच्या खाली ते बसले होते. त्यांच्या डोक्यावर ॲपल पडला आणि मग ते विचार करायला लागले की हा ॲपल खालीच का बरं पडला. साईडवेज अशा डायरेक्शन्समध्ये तो उडून का नाही गेला, किंवा खाली पडत असताना तो अचानक तरंगत वरती का नाही निघून गेला मूनच्या डायरेक्शनमध्ये अपवर्ड्स. अँड देन ही रिअलाइज, त्यांनी नंतर कन्क्लूड केलं की अर्थ कोणत्या तरी टाईपचा फोर्स अप्लाय करतोय या ॲपलवर आणि म्हणूनच तो ॲपल अर्थकडे अट्रॅक्ट होतोय. त्या फोर्सला त्यांनी ग्रॅव्हिटेशनल फोर्स असं नाव दिलं. हे एक ॲनिमेटेड एक्झाम्पल आहे. जस्ट टू गिव्ह इट ए फनी टच. ॲपल फॉल्स ऑन हिज हेड अँड ही स्टार्ट्स वंडरिंग की ओके देर मस्ट बी सम अमाउंट ऑफ फोर्स विच इज अप्लाइड बाय अर्थ अँड सो द ॲपल इज गेटिंग अट्रॅक्टेड टुवर्ड्स द अर्थ. दिस फोर्स इज कॉल्ड ॲज ग्रॅव्हिटेशनल फोर्स. Next, we will move on. Further question. Can you recall which is present on page number 1 in the bottom part? हा एक क्वेश्चन आहे. तो म्हणतो की व्हॉट आर न्यूटन्स लॉज ऑफ मोशन, किंवा स्टेट न्यूटन्स लॉज ऑफ मोशन. या टॉपिकला आपण डिटेलमध्ये 9th स्टँडर्डमध्ये बघितलेलं आहे. चला चेक करू काय आहेत न्यूटन्स लॉज ऑफ मोशन. न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन. An object will continue to remain in the state of rest or of uniform motion until an external unbalanced force acts on it. याचं मिनिंग काय. जर एखादा ऑब्जेक्ट रेस्टमध्ये असेल म्हणजे मोशन करत नसेल तर तो तसाच असणार, किंवा जर एखादा ऑब्जेक्ट मोशनमध्ये असेल तर तो मोशनमध्येच राहील जोपर्यंत त्याच्यावर एक एक्सटर्नल अनबॅलन्स्ड फोर्स काम करत नाही.
हे समजण्यासाठी आपण काही एक्झाम्पल्स चेक करू. ही डायग्राम चेक करा. या डायग्राममध्ये 2 ऑब्जेक्ट्स दाखवले आहेत. यांना आपण सेलेस्टियल ऑब्जेक्ट्स असं म्हणू, सेलेस्टियल बॉडीज असं म्हणू. वन इज अर्थ and another is sun. Earth is moving in elliptical orbit. Sun is present at the rest. Earth ही इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये रोटेशन करते, whereas sun जे आहे, sun आहे त्याच पोझिशनला रेस्टमध्ये आहे. सन इज नॉट मेकिंग एनी टाईप ऑफ मूवमेंट, मोशन नाही करत आहे, मोशनमध्ये नाही आहे. आता जर आपण चेक केलं, अर्थ फ्रॉम एजेस कितीतरी वर्षांअगोदरपासून, थाउजंड्स करोड्स ऑफ इयर्सपासून मोशनमध्ये आहे. या पाथमध्ये सेट झालेलं आहे इलेप्टिकल ऑर्बिटमध्ये, म्हणून अर्थ मोशनमध्येच आहे. इफ अन ऑब्जेक्ट इज इन मोशन इट विल कंटिन्यू टू रिमेन इन मोशन. वेअरएज सनची पोझिशन चेक करा, सन रेस्टलाच आहे. सो दॅट्स वाय सन विल कंटिन्यू टू रिमेन इन द पोझिशन ऑफ रेस्ट अंटिल अनलेस एक्सटर्नल अनबॅलन्स्ड फोर्स ॲक्ट्स ऑन इट. जोपर्यंत या दोन्ही सेलेस्टियल बॉडीजवर बाहेरनं एक मोठी फोर्स काम करत नाही, तोपर्यंत हे आहे त्याच पोझिशनला कंटिन्यू करतील, आहे त्या स्टेटलाच कंटिन्यू करतील. अर्थ मोशनमध्येच राहील आणि सन हे रेस्टलाच असणार आहे. हा सेकंड एक्झाम्पल आहे. या सेकंड एक्झाम्पलमध्ये एक मुव्हिंग ट्रक दिसतोय आपल्याला आणि या मुव्हिंग ट्रकचं कोलिजन होतं आहे. कोलिजन सोप्या भाषेत टक्कर होते आणि हे कोलिजन झाल्यानंतर समोर एक वॉल आहे, त्या वॉलवर क्रॅश होते. पण ज्या मोशनमध्ये ही ट्रक होती त्या मोशनला थांबवण्यासाठी या वॉलने एक फोर्स अप्लाय केला आहे आणि हे जर फोर्स अवेलेबल नसती तर ह्या ट्रकचं मोशन कंटिन्यू झालं असतं. म्हणजे परत एकदा हा न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशनच आहे की ऑब्जेक्ट जर मोशनमध्ये आहे तर तो मोशनमध्येच कंटिन्यू असेल जोपर्यंत त्याच्यावर एक्सटर्नल अनबॅलन्स्ड फोर्स काम करत नाही. या एक्झाम्पलमध्ये एक्सटर्नल अनबॅलन्स्ड फोर्स कोण अप्लाय करतोय, तर इट इज अप्लाइड बाय दी वॉल. चला आता सेकंड लॉ आपण बघू, न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन. न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन सेज द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम ऑफ an object is directly proportional to the force applied on the object and it is given by F equals to ma. एखाद्या ऑब्जेक्टमध्ये जे मोमेंटम तयार होतं आहे, मोमेंटम काय असतं, मोमेंटम प्रोडक्ट आहे एम ॲज वेल एज ए. एम म्हणजे मास आणि ए म्हणजे ॲक्सेलरेशन. मास आणि ॲक्सेलरेशन यांचं जर आपण प्रोडक्ट घेतलं, प्रोडक्ट म्हणजे मल्टिप्लिकेशन घेतलं, तर त्यातनं आपल्याला मोमेंटम भेटतं. डोळ्यासमोर चित्र ना, फॅनकडे एम म्हणजे मास आहे आणि ज्यावेळेस हा फॅन फिरायला लागतो 1च्या स्पीडवर, 2च्या स्पीडवर, 3च्या स्पीडवर, ही स्पीड असणं म्हणजे ॲक्सेलरेशन असणं. तर ज्यावेळेस तुम्ही एम आणि ए या दोघांना मल्टिप्लाय करतात, मास मल्टिप्लाय बाय ॲक्सेलरेशन, त्याला मोमेंटम येतं. म्हणजे फॅन जेव्हा स्विच ऑफ असतो तेव्हा त्याचा मोमेंटम 0 असतो. जेव्हा फॅनची स्पीड 1वर झालेली असते तेव्हा त्याचं मोमेंटम थोडंसं इन्क्रीज होते आणि जेव्हा त्याच फॅनची स्पीड ही 5वर केल्या जाते तेव्हा त्याचा मोमेंटम मॅक्सिमम असतो. आता हा मोमेंटम आपल्याला समजलेला आहे, हा कशाला प्रोपोर्शनेट आहे, तर दिस इज प्रोपोर्शनल टू दी फोर्स अप्लाइड ऑन ऑब्जेक्ट. त्या ऑब्जेक्टवरती किती फोर्स अप्लाय केला जातो याला तो प्रोपोर्शनेट असतो आणि म्हणूनच एफ इक्वल्स टू एम ए हे इक्वेशन आहे. हे समजण्यासाठी आपण काही एक्झाम्पल्स बघू. आता ही डायग्राम बघा. या डायग्राममध्ये एक फोर्स अप्लाय केला जाते पण ऑब्जेक्ट मात्र वेगवेगळे आहेत. फोर्स म्हणजे ही एक किक आहे आणि जी किक अप्लाय होते ते पहिले मेटलच्या बॉलवर अप्लाय होते आणि दुसऱ्या केसमध्ये बलूनवर अप्लाय होते. मेटलचा बॉल ऑफकोर्स हेवी असणार आहे, त्याचा मास जास्त आहे, म्हणून त्याच्यावर जे ॲक्सेलरेशन तयार होतं ते ॲक्सेलरेशन खूप कमी आहे कारण की तो जड आहे, हेवी आहे, त्याचा मास जास्त आहे. पण जेव्हा सेम किक म्हणजेच सेम अमाऊंट ऑफ फोर्स अप्लाय केल्या जातं आहे बलूनवर, बलूनचा मास खूप कमी आहे म्हणून त्याचं ॲक्सेलरेशन खूप जास्त आहे. एफ इक्वल्स टू एम ए. इन दिस केस एफ अप्लाइड इज सेम, फोर्स अप्लाइड इज सेम, बट एम इज डिफरेंट. इफ एम इज मोर, in that case of metallic ball, acceleration is less. But if m is less, in this case of balloon,
then A, acceleration achieved, is more. Let's see another example. या एक्झाम्पलमध्ये दोन ऑब्जेक्ट्स एक हाईटवरनं रिलीज केल्या जात आहेत. दोन्ही ऑब्जेक्ट्स टेबलवर पडत आहेत. ऑब्जेक्ट्सला खाली ग्रॅव्हिटेशनल फोर्स पुल करत आहे. याला आपण 9th स्टँडर्डमध्ये बघितलं तर याला आपण ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी असं म्हणत असतो, ज्याला आपण स्मॉल ए किंवा कधी कधी स्मॉल जीने रिप्लेस करतोय. आता हा स्मॉल ए आपण जे इक्वेशन बघितलं F=ma याच्यामध्ये जर सबस्टिट्यूट केलं तर एची व्हॅल्यू सेम असणार आहे. पण जर बघितलं हा जो व्हाईट कलरचा ऑब्जेक्ट आहे त्याचा फोर्स जास्त भेटतोय, पण येलो कलरचा जो ऑब्जेक्ट आहे त्याचा फोर्स कमी तयार होतोय. मग हा जो फोर्स कमी किंवा जास्त तयार होतोय हे कशामुळे होत आहे? तर हे त्यांच्या मासेसमुळे होत आहे. जो व्हाईट कलरचा ऑब्जेक्ट आहे त्याचा मास जास्त आहे म्हणून त्याचा फोर्स जास्त तयार होतोय. येलो कलरचा ऑब्जेक्ट त्याचा मास कमी आहे म्हणून त्याचा फोर्स कमी तयार होतोय. दॅट इज F=ma. Let us move on. Next law, Newton's third law of motion. Every action force has equal and opposite reaction force which acts simultaneously. प्रत्येक ॲक्शन फोर्सवर एक इक्वल आणि ऑपोजिट रिॲक्शन फोर्स त्याच वेळीच काम करत असतं, ज्याला आपण सायमल्टेनियसली असं म्हणतोय. याला काही एक्झाम्पलसोबत आपण बघू. या एक्झाम्पलमध्ये बघा दोन ऑब्जेक्ट्स एकमेकांना कोलाईड करत आहे. या ऑब्जेक्ट्समध्ये कोलिजन होतं आहे. कोलिजन होणं म्हणजे सोप्या भाषेत टक्कर, क्लॅश होणं. फर्स्ट फ्रूटचे वॉटर ड्रॉपलेट्स सेकंड फ्रूटवरती ट्रान्सफर होत आहेत. याला आपण ॲक्शन फोर्स असं म्हणू. पण त्याच ॲक्शन फोर्सला एक इक्वल आणि ऑपोजिट रिॲक्शन फोर्स ही अप्लाय होते, ज्यामुळे दुसऱ्या ऑब्जेक्टवरती दुसऱ्या फ्रूटवरती असलेले वॉटरचे ड्रॉपलेट्स ट्रान्सफर होत आहेत पहिल्या फ्रूटवरती. एव्हरी ॲक्शन फोर्स हॅज इक्वल अँड ऑपोजिट रिॲक्शन फोर्स. आणखी एक एक्झाम्पल आपण चेक करू. हे एक क्लासिक एक्झाम्पल आहे. रॉकेटला वरती प्रोपेल होण्यासाठी डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये एक फोर्स अप्लाय करावा लागतो. सो वेन ऑब्जेक्ट अप्लाइज फोर्स in downward direction, it is propelled in opposite direction. डाऊनवर्डचं ऑपोजिट आहे अपवर्ड. म्हणून रॉकेट जेव्हा मॅक्सिमम फोर्स अप्लाय करतोय डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये, त्याच वेळेस रॉकेट प्रोपेल होतोय, पुश केला जातोय वरच्या डायरेक्शनमध्ये. सो दिस प्रूव्स न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन. एव्हरी ॲक्शन फोर्स हॅज इक्वल अँड ऑपोजिट रिॲक्शन फोर्स विच ॲक्ट्स सायमल्टेनियसली. चलो लेट्स मूव ऑन अवर नेक्स्ट टॉपिक, सेंट्रिपिटल फोर्स. काय असतं हे सेंट्रिपिटल फोर्स? व्हॉट इज सेंट्रिपिटल फोर्स? पेज नंबर 2वर डायग्राम 1.2 आहे. याचे दोन पार्ट आहेत, पार्ट ए आणि पार्ट बी. पार्ट एमध्ये चेक करू आपण. इथे एक दीदी दाखवली आहे. शी इज प्लेइंग अलॉंग विथ स्टोन. एक स्टोनसोबत मूव्हमेंट होतं आहे. या स्टोनला त्यांनी इथं दाखवलं आहे ब्लॅक कलरच्या डॉटने. ज्या स्टोनला टाय केलेलं आहे, बांधलेलं आहे, त्याच्यासाठी एक दोरीची मदत घेतलेली आहे, स्ट्रिंगची मदत घेतली आहे. या स्ट्रिंगला दाखवलं आहे त्यांनी ग्रीन कलरने आणि याला गोल गोल फिरवल्या जात आहे. तर हा जो गोल पाथ आहे, सर्क्युलर पाथ आहे, हा दाखवला गेला आहे डॉटेड कलरच्या लाईनने, पिंक कलरची जी लाईन आहे. आता आपण मूव्ह करू फिगर नंबर बीकडे. फिगर बीमध्ये बघा, मोशन होत असताना समजा जर हा दगड त्या दोरीमधनं, त्या स्ट्रिंगमधनं जर तो सुटून गेला, रिलीज जर झाला, तर तो दगड कुठे फेकला जाईल? तो दगड ज्या डायरेक्शनमध्ये फेकला जाईल तो दाखवला आहे पिंक कलरच्या ॲरोने. हा पिंक कलरचा जो ॲरो आहे ही स्ट्रेट लाईन दिसते आपल्याला. या डायरेक्शनला टँजेन्शियल डायरेक्शन असं म्हटलं जातं. इट मीन्स इफ द स्टोन इज रिलीज्ड फ्रॉम द स्ट्रिंग, इट विल बी थ्रोन इन अ टँजेन्शियल डायरेक्शन. Tangent is a line which touches circle on the exterior part at exactly one point. एकाच पॉईंटला ही लाईन जेव्हा सर्कलला टच करते तो एक पॉईंट, आणि ही लाईन याला आपण टँजेन्शियल असं म्हणत असतो. सो दिस मुवमेंट इज कॉल्ड एज टँजेन्शियल मुवमेंट. पण आपण हे का बघतोय?
याच्यामध्ये जर आपण चेक केलं तर डायग्राम ए असो किंवा डायग्राम बी, या दोघांमध्ये आपण जिथे इंटरेस्टेड आहोत ती आहे ग्रीन कलरची लाईन. ही ग्रीन कलरची लाईन त्या ब्लॅक कलरच्या डॉटपासून चालू होतोय आणि त्याचं डायरेक्शन चेक करा. ह्या डायरेक्शन टुवर्ड्स रिस्ट आहे. रिस्ट म्हणजे हँडकडे पॉईंट करतोय. व्हॉट डज दिस मीन्स की इवन इफ द ऑब्जेक्ट इज इन सर्क्युलर मोशन, जरी हा ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशनमध्ये असेल त्याच्यावर फोर्स मात्र कोणत्या डायरेक्शनमध्ये अप्लाय होतोय? टुवर्ड्स दी सेंटर. ही जी फोर्स काम करते विच इज ॲक्टिंग टुवर्ड्स दी सेंटर ऑफ द सर्कलकडे जी ॲक्ट करते, या फोर्सला आपण सेंट्रिपिटल फोर्स असं म्हणत असतो. काही एक्झाम्पल चेक करू आपण अजून. हे त्याचे डेफिनेशन आहे. व्हॉट इज सेंट्रिपिटल फोर्स? अ फोर्स विच ॲक्ट्स ऑन एनी ऑब्जेक्ट moving along a circle and is directed towards the center of circle. It's called as centripetal force. हे त्याचं ॲनिमेटेड व्हर्जन एक्झाम्पल आहे. या ॲनिमेटेड व्हर्जनमध्ये सर्क्युलर पाथ दाखवलेला आहे ज्याच्यामध्ये मोशन होतं आहे. याला जर आपण डेफिनेशनने कम्पेअर केलं, वेन ऑब्जेक्ट इज इन सर्क्युलर मोशन, मग हा जो ब्लॅक कलरचा ऑब्जेक्ट आहे हा सर्क्युलर मोशनमध्ये आहे. देर इज अ फोर्स विच ॲक्ट्स ऑन दिस ऑब्जेक्ट. या ऑब्जेक्टवर एक फोर्स काम करते आहे, जी फोर्स इंडिकेट केल्या गेली ऑरेंज कलरच्या लाईनने. दिस फोर्स इज कॉल्ड एज सेंट्रिपिटल फोर्स. सेंट्रिपिटल फोर्सला दुसरं मिनिंग पण आहे सेंटर सिकिंग. अशी फोर्स जी टुवर्ड्स दी सेंटर काम करत असते. समजा ही ऑरेंज कलरची लाईन नसती, ऑरेंज कलरच्या डायरेक्शनमधला फोर्स जर नसता, तर हा ब्लॅक कलरचा ऑब्जेक्ट कोणत्या डायरेक्शनमध्ये फेकला गेला असता? तो डायरेक्शन दाखवला जातो आहे ग्रीन कलरच्या ॲरोने. ही फोर्स जी असते ती टँजेन्शियल डायरेक्शनमध्ये काम करत असते. याला आणखी आपण एक ॲनिमेटेड केसने चेक करू. इथे चेक करा. सेम टाईपचा ऑब्जेक्ट आहे, पण आता आपण मध्ये एक सिझर प्लेस केली आहे, कात्री प्लेस केली आहे. या ऑब्जेक्टचं मोशन होत असताना समजा जर आपण कात्रीने स्ट्रिंग कट करून दिली, तर जो ऑब्जेक्ट मूव्ह करत होता सर्क्युलर पाथमध्ये, तो ऑब्जेक्ट कोणत्या डायरेक्शनमध्ये फेकला जाईल? तो ऑब्जेक्ट स्ट्रेट लाईनमध्ये फेकला जातो आहे. याचं मिनिंग काय? समजा स्ट्रिंग नसती तर त्या ऑब्जेक्टला स्वतःचं मोशन होतं, स्वतःची वेलॉसिटी होती, आणि वेलॉसिटी कोणत्या डायरेक्शनमध्ये काम करत होती? स्ट्रेट. या वेलॉसिटीला टँजेन्शियल वेलॉसिटी असं म्हटलं जातं. पण या ऑब्जेक्टला स्ट्रेट म्हणजे टँजेन्शियल डायरेक्शनपासून जाण्यापासून कोण अडवत होतं? हू वॉज प्रिव्हेंटिंग इट? देन दॅट फोर्स इज इंडिकेटेड बाय रेड कलर. त्या फोर्सला रेड कलरने इंडिकेट केलं आहे, आणि या फोर्समुळेच तो ऑब्जेक्ट राऊंड म्हणजे सर्क्युलर पाथमध्ये कंटिन्यू करत होता. या फोर्सला आपण सेंट्रिपिटल फोर्स असं म्हणत असतो. हे काही क्वेश्चन्स आहेत सेल्फ स्टडीसाठी. आय वॉन्ट ऑल ऑफ यू टू गो थ्रू दिस क्वेश्चन्स, ट्राय टू सॉल्व ऑन युअर ओन. आवर नेक्स्ट टॉपिक इज केपलर्स लॉ. केपलर्स लॉ हा एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे. जर हा प्रश्न पेपरमध्ये आला, स्टेट केपलर्स लॉ किंवा डिफाईन केपलर्स लॉ असा विचारला जाऊ शकतो. या क्वेश्चनची रेंज 2 ते 3 मार्क्स इतकी आहे. सो लेट्स सी. केपलर्स फर्स्ट लॉ. केपलर्स लॉ आपल्याला हेल्प करतात अंडरस्टँड करण्यासाठी की प्लॅनेट्सची पोझिशन कशी आहे, त्यांचं मोशन मूवमेंट कसं होतं आहे. Kepler's first law. The orbit of a planet is an ellipse with sun present at one of the foci. खूप सिंपल आहे. प्लॅनेटचा जो ऑर्बिट असणार आहे, पाथ असणार आहे मूवमेंटचा, त्याचा शेप हा इलिप्टिकल असेल, इलिप्स सारखा असेल. आणि सनची जी पोझिशन असणार आहे ती वन ऑफ दी फोकायला असणार आहे. फोकाय म्हणजे फोकस. एक असेल तर फोकस, आणि एकापेक्षा जास्त फोकस जर असतील तर त्याला फोकाय असं रेफर केलं जातं. या डायग्राममधून आपल्याला कळतं आहे की अर्थ हे इलेप्टिकल ऑर्बिटमध्ये मूव्ह करतं आहे, whereas sun is present at one of the foci. हाच आहे केपलर्स फर्स्ट लॉ. दी ऑर्बिट ऑफ ए प्लॅनेट. प्लॅनेटचा जो ऑर्बिट आहे मूवमेंटचा तो इलिप्स असतो, इलेप्टिकल असतो, आणि सन हा एक फोकसला कुठेतरी प्रेझेंट आहे. केपलर्स सेकंड लॉ. द लाईन जॉईनिंग प्लॅनेट अँड द सन विल स्वीप. स्वीपचं मिनिंग आहे क्रॉसेस, कवर्स इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल्स ऑफ टाईम.
याचे मिनिंग समजू आपण. या डायग्राममध्ये बघा आपल्याला सन दिसतोय एक फोकसला आणि 2 शेडेड एरिया दाखवलेले आहेत. हे शेडेड एरिया आहेत A1 ॲज वेल ॲज A2. असं इमॅजिन करा की प्लॅनेटची फर्स्ट पोझिशन चालू झाली A1च्या एका कोपऱ्यापासून, एक पॉईंटपासून. A1च्या एका टोकापासून तर A1च्या दुसऱ्या टोकापर्यंत जाण्यासाठी त्याला जर 1 मंथ इतका टाईम लागतोय. प्लॅनेट पुढेच त्याचं मोशन कंटिन्यू करेल. मोशन कंटिन्यू करत असताना तो आता A2च्या एक टोकापर्यंत पोहोचलेला आहे, एक पॉईंटपर्यंत पोहोचला आहे. इथून जर आपण 1 मंथ कॅल्क्युलेट केले तर 1 मंथ नंतर तो एक सर्टन पॉईंटपर्यंत पोहोचतोय. त्याला आपण A2चं दुसरं टोक असं म्हणू, दुसरा पॉईंट असं म्हणू. केपलरचा सेकंड लॉ असं म्हणतोय की जी लाईन आपण ड्रॉ केली सनपासून प्लॅनेटपर्यंत आणि या लाईनला जर आपण स्वीप केला, क्रॉस केला, कवर जर केला तर हा एक सर्टन टाईपचा शेडेड एरिया दाखवतोय, एरिया कवर करतोय. हा जो एरिया कवर करतोय तो अजून एक दुसऱ्या पॉईंटला जर आपण चेक केला तिथंसुद्धा असाच एक एरिया कवर झालेला दिसेल. म्हणजे या दिलेल्या एक्झाम्पलमध्ये आपल्याकडे 2 वेगळे एरिया दिसतात आहेत. पहिला एरिया आहे A1 आणि दुसरा एरिया आहे A2. केपलरचा सेकंड लॉ असं सांगतो की हे दोन्ही एरिया जे असणार आहेत ते इक्वल आहेत. A1 इक्वल्स टू A2. द लाईन जॉईनिंग प्लॅनेट अँड द सन विल स्वीप इक्वल एरिया. ही जी लाईन आहे जी प्लॅनेटला आणि सनला जॉईन करते, कनेक्ट करते, ती इक्वल एरिया कवर करणार आहे इक्वल टाईम इंटरवल्समध्ये. म्हणजे A1 एरिया कवर करायला सुद्धा 1 मंथ इतकाच लागतोय आणि A2 एरिया कवर करण्यासाठी सुद्धा 1 मंथ इतकाच टाईम लागतोय. इक्वल इंटरवल्स ऑफ टाईम म्हणजे इक्वल पिरियड ऑफ टाईम. हा आहे केपलर्स सेकंड लॉ. नेक्स्ट लॉ इज केपलर्स थर्ड लॉ. केपलर्स थर्ड लॉ थोडा लॉन्ग आहे. द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रेव्होल्यूशन अराउंड द सन is directly proportional to the cube of mean distance of a planet from the sun. याला आपण स्टेप बाय स्टेप बघू. या डायग्राममध्ये आपल्याला 4 पॉईंट्स दिसतात. पॉईंट A, पॉईंट B, C आणि D. असं इमॅजिन करा प्लॅनेटचं मोशन, मूव्हमेंट चालू होते पॉईंट A पासून. पॉईंट A पासून पॉईंट B, पॉईंट B टू पॉईंट C, पॉईंट C टू पॉईंट D आणि पुन्हा एकदा पॉईंट D पासून पॉईंट A पर्यंत. प्लॅनेट हॅज रिटर्न टू इट्स स्टार्टिंग पोझिशन, ओरिजिनल पोझिशन. ही जी मूव्हमेंट प्लॅनेटने केली पॉईंट A पासून B, C, D आणि पुन्हा एकदा A पर्यंत याला म्हणू आपण 1 रेव्होल्यूशन. या 1 रेव्होल्यूशनला करण्यासाठी जो वेळ हा प्लॅनेट घेतोय त्याला म्हणू आपण पिरियड ऑफ रेव्होल्यूशन. केपलरचा थर्ड लॉ असं सांगतो की हा जो पिरियड ऑफ रेव्होल्यूशन आहे याचा आपल्याला स्क्वेअर घ्यायचा आहे. समजा याला म्हटलं मी T तर स्क्वेअर ऑफ रेव्होल्यूशन होऊन जाईल T स्क्वेअर. हा डायरेक्टली प्रोपोर्शनेट असणार आहे. कशाला हा डायरेक्टली प्रोपोर्शनेट आहे ते आता आपण चेक करू. क्यूब ऑफ मीन डिस्टन्स. आता आपण मीन डिस्टन्स काय हे बघू, त्यानंतर क्यूबकडे जाऊ. मीन डिस्टन्स बघा, ज्यावेळेस प्लॅनेट पोझिशन A कडे आहे, A पासून सनचा जो डिस्टन्स आहे तो जास्त आहे, B पासून सनचा डिस्टन्स कमी आहे, C पासून सनचा डिस्टन्स कमी आहे आणि D पासून सनचा डिस्टन्स कमी आहे. म्हणजे जर आपण लेंथ वाईज जर चेक केला, A पासून सगळ्यात जास्त, B पासून थोडा कमी, D हा त्यानंतरचा कमी आणि सर्वात कमी जो डिस्टन्स आहे तो आहे पॉईंट C. मग जर मला एक स्पेसिफिक डिस्टन्स बघायचा असेल, युनिफॉर्म डिस्टन्स जर मेजर करायचा असेल तर तो माझ्याकडे नाही आहे. वी डोंट हॅव इट. आणि जेव्हा आपल्याकडे एक युनिफॉर्म डिस्टन्स नसतो त्यावेळेस आपल्याकडे एक मॅथमॅटिकल कॉन्सेप्ट आहे ज्याला म्हणतो आपण ॲव्हरेज. या ॲव्हरेजला दुसरा वर्ड आहे मीन, MEAN, मीन. मग आपल्याला प्लॅनेटचा मीन डिस्टन्स घ्यावा लागतो. तर हा मीन डिस्टन्स काय असणार आहे? A पासून डिस्टन्स, B पासून डिस्टन्स, C पासून डिस्टन्स, D पासून डिस्टन्स, हे 4 पॉईंट्स आहेत. मग 4 पॉईंट्सचा ॲव्हरेज. डिस्टन्स फ्रॉम पॉईंट A प्लस डिस्टन्स फ्रॉम पॉईंट B प्लस डिस्टन्स फ्रॉम पॉईंट C प्लस डिस्टन्स फ्रॉम पॉईंट D होल डिवायडेड बाय 4. याचा जे आन्सर असेल त्याला म्हणू आपण ॲव्हरेज डिस्टन्स आणि टेक्निकल वर्डमध्ये मीन डिस्टन्स. या डिस्टन्सला समजा जर मी म्हटलो R तर या मीन डिस्टन्सचं क्यूब याला तो T स्क्वेअर प्रोपोर्शनेट असणार आहे. पुन्हा एकदा क्विकली चेक करू.
स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रेव्होल्युशन इतक्यात आपण बघितलं पिरियड ऑफ रेव्होल्युशन ए पासून परत एकदा ए पर्यंत येण्यासाठी लागणारा वेळ ज्याला म्हणू आपण टी याचा स्क्वेअर टी स्क्वेअर विल बी डायरेक्टली प्रोपोर्शनेट टू दी क्यूब ऑफ मीन डिस्टन्स. इतक्यात आपण मीन डिस्टन्स बघितलं. मीन डिस्टन्स आहे आर त्याच्या क्यूबला हा डायरेक्टली प्रोपोर्शनेट असणार आहे. केपलरचा थर्ड लॉ एक इक्वेशनने सुद्धा आपल्याला दाखवता येतो आणि ती इक्वेशन आहे टी स्क्वेअर डायरेक्टली प्रोपोर्शनेट टू आर क्यूब. आय विल रिपीट टी स्क्वेअर square of period of revolution directly proportionate to r cube. R cube is cube of mean distance. So let's move on next topic, that is Newton's universal law of gravitation. Newton's universal law काय सांगतो हा लॉ? Every object in the universe attracts every other object in the universe with some force. युनिवर्समध्ये असलेले कोणतेही दोन ऑब्जेक्ट्स तुम्ही इमॅजिन करा हे एकमेकांवर फोर्स ऑफ अट्रॅक्शन अप्लाय करतात. दिस फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू देअर मासेस. ही फोर्स जी आहे ही त्यांच्या मासेसला डायरेक्टली प्रोपोर्शनेट आहे अँड इन्व्हर्सली प्रोपोर्शनेट टू दी स्क्वेअर ऑफ डिस्टन्स. मासेसला डायरेक्टली प्रोपोर्शनेट आणि त्या दोघांमध्ये असलेल्या डिस्टन्सला इन्व्हर्सली प्रोपोर्शनेट. याला आपण डायग्रामसोबत समजून घेऊ. या डायग्राममध्ये बघा त्यांनी दोन ऑब्जेक्ट्स दाखवले आहेत M1 आणि M2. M in this case is mass. These both objects are applying force on them. Object M1 is applying force F on object M2. Object M2 is applying force F on object M1. या दोघांमधला जो डिस्टन्स आहे अंतर आहे या डिस्टन्सला इंडिकेट केला गेला आहे स्मॉल r. सो न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन हाच सांगतोय की दोन ऑब्जेक्ट्स एकमेकांवर फोर्स ऑफ अट्रॅक्शन अप्लाय करत असतात. हा फोर्स जो आहे हा त्यांच्या मासेसला डायरेक्टली प्रोपोर्शनेट आहे आणि इन्व्हर्सली प्रोपोर्शनेट आहे त्या दोघांमध्ये असलेल्या डिस्टन्सला. इट इज शोन इन द फॉलोइंग एक्झाम्पल. या एक्झाम्पलमध्ये चेक करा. M1 कडनं F1 फोर्स अप्लाय होते M2 वर आणि M2 कडनं F2 नावाची फोर्स अप्लाय होते M1 वर. सो न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन असं सांगतो ही जी फोर्स असणार आहे F1 इक्वल्स टू F2 दिस इज डायरेक्टली प्रोपोर्शनेट टू देअर प्रोडक्ट ऑफ मासेस. M1 मल्टिप्लाय बाय M2 इज प्रोडक्ट ऑफ मासेस. याला ती डायरेक्टली प्रोपोर्शनेट असणार आहे. मास जास्त असेल तर फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त असणार आहे. मास कमी असेल तर फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी असणार आहे. इट इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनेट टू स्क्वेअर ऑफ डिस्टन्स. दोघांमधल्या असलेल्या डिस्टन्सला ते इन्व्हर्सली प्रोपोर्शनेट आहे. डिस्टन्स जास्त असेल तर फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी असणार आहे. डिस्टन्स कमी असेल तर फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त असणार आहे. F1 इक्वल्स टू F2 डायरेक्टली प्रोपोर्शनेट टू M1 मल्टिप्लाय बाय M2 अपॉन R स्क्वेअर. जेव्हा कधी डायरेक्टली प्रोपोर्शनेट किंवा प्रोपोर्शनल याचा सिम्बॉल येत असतो त्याला इक्वेट करण्यासाठी म्हणजेच रिमूव्ह करण्यासाठी एक कॉन्स्टंट इंट्रोड्यूस करावा लागतो. या केसमध्ये तो कॉन्स्टंट आहे कॅपिटल G. कॅपिटल G याला आपण युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट असं म्हणतो. आय विल रिपीट. कॅपिटल Gला आपण युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट असं म्हणत असतो. कॅपिटल G ची व्हॅल्यू आहे 6.67 इंटू 10⁻⁻11. कॅपिटल G ची व्हॅल्यू आहे 6.67 इंटू 10⁻⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर अपॉन kg स्क्वेअर. या एक्झाम्पलमध्ये चेक करा. हिअर दे हॅव शोन दॅट ग्रॅव्हिटी अँड मास दे आर डायरेक्टली प्रोपोर्शनेट. ग्रॅव्हिटी आणि मास हे दोघं एकमेकांना डायरेक्टली प्रोपोर्शनेट असतात. फर्स्ट एक्झाम्पलमध्ये चेक करा. दोन स्मॉल ऑब्जेक्ट दाखवलेत. मास कमी आहे म्हणून ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी आहे. सेकंड केसमध्ये चेक करा. दोन ऑब्जेक्ट्स दाखवलेत पण त्यांची साईज त्यांचा मास हा जास्त आहे. मास जास्त असेल तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त आहे. सेम एक्सप्लेनेशन आहे फक्त आता डिस्टन्स या पर्स्पेक्टिव्हने आहे. ग्रॅव्हिटी आणि डिस्टन्स यांच्यामध्ये इन्व्हर्स रिलेशन असतं. फर्स्ट केसमध्ये आणि सेकंड केसमध्ये ऑब्जेक्ट्सची साईज सेम आहे पण आता जो फरक दिसतो आहे तो आहे त्या दोघांमधल्या अंतरचा म्हणजेच डिस्टन्सचा. फर्स्ट केसमध्ये डिस्टन्स कमी आहे म्हणून फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त आहे.
सेकंड केसमध्ये या दोन ऑब्जेक्टचं डिस्टन्स जास्त आहे, म्हणून यांच्यामध्ये असलेलं फोर्स ऑफ अट्रॅक्शन हे कमी आहे. याचाच रिलेशन इथं एक्सप्लेन केलं गेलं आहे. दोन ऑब्जेक्ट्स M1 आणि M2 यांच्यात ज्यावेळेस डिस्टन्स कमी असतो त्यावेळेस ग्राफवरती बघा F म्हणजे फोर्स याची व्हॅल्यू जास्त असते. पण ज्यावेळेस त्यातला डिस्टन्स वाढत जातो तेव्हा हळूहळू बघा फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी होत जात आहे. याचा फॉर्म्युला पण दिलेला आहे. हा फॉर्म्युला इम्पॉर्टंट आहे. कॅपिटल F इक्वल्स टू कॅपिटल G M1 M2 अपॉन D². या डीला कधी कधी R असंही रेफर केलं जातं, म्हणून डिनॉमिनेटरमध्ये D²च्या ऐवजी जर R² लिहिलं तरी काही फरक पडणार नाही. D आणि R ह्या दोघांचं मिनिंगच आहे दोन ऑब्जेक्ट्समध्ये असलेला डिस्टन्स. इट इज गिवन बाय कॅपिटल G इक्वल्स टू 6.67 इंटू 10⁻11. चला पुढे जाऊ. इथे यूज ऑफ ब्रेन पॉवर सांगितलं आहे पेज नंबर 5वर. एक क्वेश्चन करतो की इज देअर अ ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन टू ऑब्जेक्ट्स केप्ट ऑन अ टेबल और बिटवीन यू अँड युअर फ्रेंड सिटिंग नेक्स्ट टू यू? इफ येस, वाय डोंट टू मूव्ह टुवर्ड्स ईच अदर? काय सांगतो हा क्वेश्चन? या क्वेश्चनला असं विचारायचं आहे की जर एका टेबलवरती दोन ऑब्जेक्ट्स आहेत, इमॅजिन करा एक पेन ठेवलं आहे आणि त्या पेनच्या शेजारी पेन्सिल आहे. जर या दोन ऑब्जेक्ट्समध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे तर हे दोन ऑब्जेक्ट्स एकमेकांकडे अट्रॅक्ट का होत नाही आहे? याचं जर आपण रिलेशन लावलं तर मागे आपण एक एक्झाम्पल बघितलं. त्या एक्झाम्पलमध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन आणि मासेस याचं रिलेशन होतं. मास कमी असेल ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी आहे. मास जास्त असेल तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त आहे. म्हणून या केसमध्ये पेन आणि पेन्सिल हे दोन ऑब्जेक्ट्स यांचे मासेस खूप कमी आहेत. द अमाऊंट ऑफ मास ऑफ टू ऑब्जेक्ट्स केप्ट ऑन डेस्क इज व्हेरी स्मॉल. खूप कमी मास आहे आणि मास कमी आहे म्हणून त्यांच्यामध्ये असलेला फोर्स ऑफ अट्रॅक्शन नेग्लिजिबल आहे. नेग्लिजिबल म्हणजे ज्याला कन्सिडर नाही केलं तरी चालेल. हेन्स टू ऑब्जेक्ट्स वोंट गेट अट्रॅक्टेड. म्हणून जरी त्यांच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे पण त्याचा इफेक्ट मात्र दिसून येणार नाही. जस्ट बिकॉज इफेक्ट इज नॉट सीन, आपल्याला ते दोन अट्रॅक्ट होताना दिसत नाही याचा अर्थ असा नाही काढता येणार की त्यांच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन नाही. सो इट मीन्स की येस, देर इज ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन देम.